व्हॅलेंटाईन्स डे आला की या प्रेमात पडलेल्या लोकांना काय ऊत येतो यार, असं मी स्वतः प्रेमात पडायच्या आधी बोलायचे. पण आता मी प्रेमात पडले तेव्हा मला त्याचं महत्त्व कळतंय. या व्हॅलेंटाईन्स डेला आम्ही पुण्यातल्या आमच्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी फिरलो. म्हणजे कॅफे गुड लक असेल, पुण्यातली आपली लाडकी मंडई असेल, किंवा मग माझं प्रयोगांमुळे जिथे सतत येणं जाणं असतं ते बालगंधर्व रंगमंदिर पण असेल. तिथे जाऊन मस्त वडापाव खाल्ला. निमित्त होतं एका फोटोशूटचं. पण हे सगळं झाल्यावर दिवसाच्या शेवटी सनसेट बघायला ज्या ठिकाणी आम्ही आमच्या फर्स्ट डेटला गेलो होतो ना, तिथे गेलो. आणि तिथे मिळालं ना मला एक सरप्राईज. पण त्याआधी काय काय घडलं ते तर बघा. भाजी शॉपिंग विथ अमृता देशमुख. भाजी व्ह्यूइंग आहे माझं, शॉपिंग तू करतोस. मी बघते की प्रसाद कसं शॉपिंग. पण फायनली शिकतेस का? हो. हा? हो. काय होता तो, लाल माठ होता, हिरवा माठ होता की चाकवत होतं? मी सांगितलं तुला, हिरवा माठ. आणि ते काय होतं ते जे घेतलेस तू, ते छोटी छोटी फळं आहेत त्याला? लाल मुळा. हा, तू पहिल्यांदा आली आहेस मंडई? आम्ही आलेलो आहोत प्रेस्टिजियस पुण्याच्या मुंबईमध्ये. किती गोड दिसतेस, सगळीकडे गोडच दिसते. तू किती गोडच दिसतोय ते बघू दे लोकांना. ओ माय गॉड, आज मंडईमध्ये येण्याचं खास निमित्त आहे. शशांक साने सोबत फोटोशूट करतोय आम्ही. नाही, भाजी घ्यायला आलोय यार. हो, पण ती घेतलीच आहे. मी ओरिजिनली ऍक्च्युली भाजी घ्यायला आलोय. हो, बाय चान्स एकदम शशांक दिसला आणि त्यांनी आमचं फोटोशूट केलं. ओ माय गॉड. आणि त्याची हत्यारं पण होती. बाय आम्ही एक आमच्या तिघांचा प्लॅन आहे की एक रिअलिस्टिक व्हॅलेंटाईन्स खरं तर आपण सेलिब्रेट करतो है ना. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. म्हणजे एखादं कपल एकत्र भाजी घ्यायला सुद्धा जाऊ शकतं पुण्यात असताना, खास पुण्याच्या मंडईमध्ये आनंदाने. गुडलकमध्ये आम्ही हे केलं, नाश्ता केला आणि तिकडनं मग आम्ही इकडे मंडईत आलेलो. बरं, एवढंच नाहीये. गुडलकमध्ये असताना आम्ही विसरलो की अरे आपण व्लॉग सुद्धा करू शकतो, एवढं तो आता करतो. एवढंच नाहीये, अजून बरंच आहे. स्टे ट्यून्ड. धन्यवाद. आणि आम्ही आलो आहोत आमच्या कॅफे. काय करतेस, समजून जा ना यार तू. कळलं का तुला? सात दवा दे. काय आय डोंट नो म्हणजे तुम्ही छान केला. चाललं तुझं चिकन दिसते. गोरी गोरी पान, फुलासारखी छान. मी परवा एक पॉडकास्ट ऐकत होते आणि त्याच्यामध्ये निळू फुलेंविषयीच एक हिंदी अँकर होती. ती सगळं सांगत होती एक किस्सा की निळू फुले जे मराठी याच्यामध्ये एवढे फेमस आहेत आणि लोक एवढे मानतात त्यांना ऍक्टिंग स्किल्ससाठी, की ते हिंदीमध्ये का नाही त्यांचं खूप काम झालं. तर म्हणे तो किस्सा असा आहे की अमिताभ बच्चन सोबत कुली फिल्मच्या वेळेस आहे गेस, तेव्हा जो ते त्यांना तो ऍक्सिडेंट झाला होता ना अमिताभ बच्चनला सेटवरती फायटिंगच्या याच्या वेळेस वगैरे. असं तर असं झालं होतं की कुली फिल्ममध्ये निळू फुले होते आणि तो फायटिंगचा सिक्वेन्स झाला, अमिताभ इंजर्ड झाला आणि मग त्याच्यानंतर त्या शूटमध्ये गॅप पडला. आणि मग नंतर निळू फुलेंना जेव्हा बोलवलं की बाबा आपलं शूट परत सुरू करतोय आणि त्यांना सांगितलं की उद्या या तुम्ही, तर त्यांचा तेव्हा नाटकाचा प्रयोग होता. आणि ते म्हटले की मी नाटकाला कमिट केलेलं आहे, मी असं एकदम उद्या नाही येऊ शकत. आणि असं म्हणून त्यांनी ते त्या दिवशी त्यांनी त्यांची डेट ती नाही दिली. नंतर ते शूट केलं कम्प्लीट. पण त्या किस्स्यामुळे त्यांच्याविषयी अशी उगाच अफवा पसरली होती की त्यांनी अमिताभ सोबत काम करायला नाही म्हटलं आणि हे वेरस तसं एवढं काहीच घडलेलं नव्हतं. आणि मग ते अशा खूप त्यांच्याविषयी अफवा पसरल्या आणि मग इव्हेंच्युअली लोकांनी त्यांना कास्ट नाही केलं हिंदीमध्ये विशेष काय असं. पण हिंदीवाले असं करतातच आणि खूप काय म्हणतात त्याला,
मी बघितलंय म्हणजे प्रोडक्शनवाल्यांना EPsना की हाँ तो क्या हिंदी फिल्म है ना भाई, भाई हिंदी फिल्म छोड़ रहा है तू मराठी के लिए, नाटक के लिए, कमिटमेंट आहे तुझी, तुला कुठे इथे काय काम आहे ना. असं बरं कमी वेळा होतं पण, आणि फार कमी जण असं स्टँड घेऊ शकतात खरं तर. कुठे आलो आपण आमच्या फेवरेट कॅफेमध्ये, जे आमचं तारणहार आहेत. रात्रीचा प्रयोग संपल्यानंतर जर कुठे जाता येत असेल, छान बसून कॉफी पिता येत असेल तर ते कॅफे म्हणजे द यमीज. आणि इकडे असे खूप इंटरेस्टिंग पेंटिंग्स आहेत. यो भाऊ ओनर आहे त्याचा, यो भाऊ. हॅलो, हां कोण कोण? नाही रॉंग नंबर. हे चालणारे लोक आमच्याकडे बघून म्हणतात त्यांचे व्हिओ चालू आहेत की काय, म्हणजे का हे लोक असे ड्रेस्ड होऊन टेकडीवर आले आहेत, असे व्हिओ आहेत. मी आत्ता मला दाखवत नाही आहे त्याचं कारण, माझी अशी इच्छा आहे की जरा एक छोटंसं सरप्राईज आहे. काय झालं? हो हळूच आहे ते. सरप्राईज काय आहे ते तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात. सी यू. चल ना. How cute. आई शपथ, ते काय ते बघा. प्रसाद चलो. वाव, याच्यावर नाव लिहिलेलं आहे. प्रसाद याच्यावर नाव लिहिलेलं आहे. काय खूप मस्त यार. कुठून शोधतो यार असे गिफ्ट, कुठून शोधतो काय माहिती यार. परफेक्ट फर्स्ट डेट रिक्रिएशन झालं ना आपलं. करेक्ट, खूप करेक्ट झालं. आणि हे गिफ्टने तर म्हणजे 4 चांद लावले. ओ हां दे मला, दे. नाही मी करते. नाही मला दे मला. जर माझ्या बायकोने ठरवलं एखादी गाठ सोडवायची तर ती सोडवूनच राहते. म्हणून मी शब्द दिलाय, मला तोंडावर पडू नको. हाईप करून बसलाय. क्या बात है. आय लव्ह यू. दिस रिअली मीन्स अ लॉट. खूप क्यूट आहे. अरे लॉकेट पण अनलाइट आहे. वाव. तुम्ही एवढे गोड दिसताय दोघंही. पहिली गोष्ट मला एवढं आवडलंय. आज मी तिकडे रोज येतो पण आज मी असं झालं की अरे कोण आहे ते. एवढं बरं वाटलं प्रत्यक्ष बघून. बघ आता ब्लॉग. छान वाटलं, खूप छान दिसतंय Yes. दोघे. थँक्यू. ही तर मला एकदम अशी शाळेत एवढे लहान एवढे छान आणि दोघे एवढे मला खूप बरं वाटलं. थँक्यू ब्रो. Bye, bye. थँक्यू. सी यू.